चालू करून ताई, ज्या निनावी पत्रामुळे खळबळ उडालेली आहे ती पत्र कुणी पोस्ट केलं, का केलं, आत्ताच का केलं, याच्यामुळं काय सांगा? मला खरंच माहिती कालपासून ताई ते अख्ख्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला आलंय पत्र, प्रिंट मीडियाला पण आलेलं आहे. पवार कुटुंबात त्यावेळेस राजेंद्र पवारांनी जर राजकारणात यायचं ठरवलं असतं, परंतु साहेबांनी त्यांना थांबायला सांगितलं म्हणून मी थांबलो असे राजदादा म्हणले. आणि आजची परिस्थिती ती त्याच वेळेस झाली असतं असं पुढे ते म्हणाले. असं वाटतं साधारणपणे पवार फॅमिली एक एकत्र कुटुंब आहे आणि जे जे महत्त्वाचे निर्णय कुटुंबात होतात ते सगळे एकत्र मिळून इतके वर्ष, म्हणजे मला जन्मापासून आठवत आहे, जेव्हापासून माझा जन्म झाला आहे सगळे मोठे निर्णय जेव्हा घरात होतात ते आमचं सगळं कुटुंब एकत्र ठेवून करतं. म्हणजे माझं उदाहरण मी तुम्हाला सांगते, माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा माझे काका बापूसाहेब पवार हे सगळ्यात इन्व्हॉल्व होते. माझं कन्यादान प्रताप पवारांनी केलं आहे आणि माझ्या लग्नाच्या कार्डावर आप्पासाहेब पवारांचं नावावर ते कार्ड गेले. त्यामुळे कुठलेही महत्त्वाचे निर्णय जेव्हा होतात तेव्हा राजकारणात मला जेव्हा यायचा निर्णय झाला तेव्हा फॅमिली मीटिंग झाली, सगळ्यांनी एकत्र मिळून आम्ही कुटुंब म्हणून कुठलेही छोटे मोठे निर्णय असतात ते आम्ही कुटुंब म्हणून कालही घेत होतो, आजही घेऊ आणि उद्याही घेऊ. कारण का प्रत्येकाचा मान सन्मान, प्रत्येकाचं मत घेऊन आमच्या घरात मुलं कुठे शिकायला जायचा निर्णय असेल, कुठलाही आमचे अनेक बंधू व्यवसाय करतात त्यांचे काही व्यवसायाचे निर्णय असतील, आमच्या मुलांचे लग्न असतील, शिक्षणाचे निर्णय असतील, हे सगळे निर्णय किंवा कुठलेही आमच्या कुटुंबाशी निगडीत जे विषय असतात त्याची नेहमीच चर्चा होते. एखाद्याला कधीतरी एखादं पाऊल पुढे मागे घ्यावं लागतं, तोही त्याग आमच्या कुटुंबातल्या अनेक लोकांनी केलेला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची क्रिया आहे. उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांची नावं घेऊन शहांकडून घराणेशाहीवर प्रहार करण्यात आलाय. राजकारण करून कुटुंबाचं भलं करायचं म्हणून सगळेच जण आज एकवटले आहेत असं अमित शहा म्हणाले. एक गोष्ट ह्याच्यातून निघत होते की भ्रष्टाचार मुक्त आम्ही सगळे झालेलो आहोत. आधी आमच्यावर प्रहार फक्त भ्रष्टाचारावर व्हायचा, आज आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालेलो आहोत. आमचे विरोधक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत नाही. तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचा भारतीय जनता पक्ष, आज ते कुठलेही आरोप होत नाहीत, आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करतात आणि ते आम्हाला मान्य आहेच. मी घराणेशाही, पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षात कोण घराणेशाही नाही आहे. आणि हेच उद्धवजी तुम्हाला जेव्हा तुमच्याबरोबर मित्रपक्ष होते तेव्हा रे घराणेशाही वाटत नव्हती. अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ, म्हणजे उद्धवजी तुमच्या बाजूला असले तर मग तुम्ही नाही, पण आमच्याबरोबर आज उद्धवजी आले. आणि आज मी तुम्हाला सांगते उद्धवजी हे आजही महाराष्ट्रात सर्वे घेतला तर उद्धवजींबद्दल राज्यामध्ये अजूनही प्रचंड प्रेम आणि आदर आहे. आणि उद्धवजींनी कोविडमध्ये जे काम केलं ते महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आणि आम्ही घराणेशाही, मी तर पार्लमेंटमध्ये बोलले की हो मी आहे घराणेशाही, काय त्याच्यात गैर? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, वकिलांचा मुलगा वकील होऊ शकतो, पत्रकारांचे मुलं पत्रकार होऊ शकतात. आम्ही लोकांच्या हातून प्रयत्न करतो आणि लोकांनी तो घराणे. आणि भारतीय जनता पक्षात काही कमी घराणेशाही आहे का? ती लिस्ट तुमच्याच चॅनलवरती पाहिलेली आहे, त्याच्यात काय? आणि घराणेशाही मला तर वाटतं मोदीजी स्वतःच घराणेशाहीबद्दल पार्लमेंटमध्ये बोलले होते. आदरणीय मोदीजींनी सविस्तर समजून सांगितलं होतं की काही केसेस घराणेशाही नाही. यवतमाळला आले होते 2014 वेळीच एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं. भाजप सोबत भ्रष्टाचारी सगळे गेलेत असं म्हणायचं, शक्यता नाकारता येत नाही. कारण का अशोक चव्हाणांवर विधवा महिलांचे पैसे आणि भ्रष्टाचार केलेला आरोप अशोक चव्हाणांवर मी नाही केलेला. पार्लमेंटमध्ये या कानांनी आणि या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत हे भारतीय पूर्ण दाखवा, चॅनलवर दाखवणार असलं तर आरोप मी केलेला नाही. भारतीय जनता पक्षाने पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड या राज्यातल्या विधवा महिलांचे पैसे आणि भ्रष्टाचार कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी केला हे मी म्हणत नाहीये. भारतीय जनता पक्षाने पार्लमेंट ऑन रेकॉर्ड बोललेले.
आणि आज पुढचं तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचारी पक्ष आज या देशात कोण आहे हे मी सांगायची गरज नाही. भाजप नॅचरली करप्ट पार्टी असं म्हणायचं. नाही नाही नाही, असं नाही. हे एनसीबीला म्हणायचे. त्याच्यामुळे भारताला करप्ट गमत नाही, भ्रष्ट जुमला पार्टी असं म्हणता येईल. भाजप म्हणायचंय राष्ट्रवादी काँग्रेसला, आता म्हणत नाही. याचा अर्थ भ्रष्टाचारी जे होते ते सगळे गेले असं मी म्हणत नाहीये. तुमच्या सगळ्या चॅनलचा आढावा करा, डेटा अनालिसिस करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज जोरात चाललंय. सगळा डेटा गोळा करा आणि भ्रष्टाचाराचा हिशोब कोणी कोणावर कसे आरोप केले, काय करेल, त्याचा सगळा एक अनालिसिस तुम्हीच करू बघा. आता न होण्याचं कारण काय नेमकं? भ्रष्टाचारी म्हणत नाही. आता ह्याचं सगळ्याचं प्रश्नाचं उत्तर जे बोलतात ते करायला गेलं. मी कधीच कोणाला भ्रष्ट म्हणले नाही. मी आजपर्यंत माझे सगळे रेकॉर्ड करा. मी वैयक्तिक कुणावर टीका करत नाही. माझी लढाई वैयक्तिक नाही, माझी लढाई वैचारिक आहे. आणि माझी लढाई महाराष्ट्रात कुणाचीही नाही. माझी लढाई दडपशाहीच्या दिल्लीचा तख्त, जो महाराष्ट्राचा विरोध करतो, जो महाराष्ट्राचा द्वेष करतो, ज्याला महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचंय, ज्याला महाराष्ट्र संपवायचा आहे, अशा दडपशाही दिल्ली तख्ताच्या विरोधात मी लढते.